शक्तीपीठ नवीन होणारा रद्द झालाच पाहिजे. कोणचा मंत्री होत नाही एकच गट्टे राजू शेट्टी. एकच गट्टे राजू शेट्टी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. एकच गट्टे राजू शेट्टी. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. एकच गट्टी राजू शेट्टी. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. एकच गट्टी राजू शेट्टी. नमस्कार. राज्यामध्ये सध्या अवकाळीनं थैमान घातलेलं आहे ना, याच्यामुळं अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत. त्यांचं अनेक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याशिवाय ऊसांच्या बिलांचाही प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतोय आणि त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन राज्य शासनानं जरी बदललं असलं तरी सांगली जिल्ह्यातील काही गावं यामुळं आणि बाधित 12 जिल्ह्यातून जात होता तो आता 13 जिल्ह्यामधून जाणार आहे. आणि या संबंध विषयामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत माजी खासदार राजू शेट्टी. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, कारण आता अवकाळीचं अनेक शेतकऱ्यांना धोका पोहोचलेला आहे, शेतीला धोका पोहोचलेला आहे आणि तरीसुद्धा पंचनामे अजूनपर्यंत व्यवस्थित होत नाही. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. गहू कापणीला आलेला होता त्याचं नुकसान झालं आहे. उन्हाळी ज्वारी त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर द्राक्षाने बेदाण्याचं नुकसान झालं. बेदाण्याच्या शेडमध्ये गारपिटीमुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. मार्केटला जाणाऱ्या द्राक्षाचं नुकसान झालेलं आहे. परंतु सरकारनं केवळ मत्तीची घोषणा केली, पंचनामे नाहीत, प्रशासन हालायला तयार नाही आणि प्रशासनावर सरकारचा वचक नाही आणि शेतकरी मात्र बेहाल झालेला अशी एकूण स्थिती आता झालेली आहे आणि लोकप्रतिनिधी सुद्धा तोंड मिटून गप्पा आहे. सध्या सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर 180 कोटी रुपयांची थकबाकी ऊस FRP बाबत राहिलेली आहे. त्या संदर्भामध्ये काय तुमचा भूमिका राहणार? साधारणपणे 15 फेब्रुवारीला साखर कारखाने बंद झाले. जवळपास 2 महिने होत आले. परंतु शेवटच्या 3 पंधरवड्याची बिलं ही थकीत आहेत आणि त्याची जर थकबाकी बघितली तर साधारणपणे सांगली जिल्ह्याची 180 कोटीची आहे. राज्याची एकूण 7,000 कोटीपर्यंत गेलेले आहे. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 15 दिवसाच्या आत सरकारनं निश्चित केलेली किंमत देणं कायदेशीररित्या बंधनकारक असताना ही थकबाकी अशा पद्धतीने ठेवली. या संदर्भामध्ये मार्च 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं अत्यंत कडक ताशेरे मारून सरकारला आदेश दिलेले आहेत. तरी सुद्धा म्हणजे कोर्टाचा आदेश धाब्यावर बसून अशा प्रकारच्या थकबाकी केल्या जातात आणि साखर आयुक्त बघ्याची भूमिका घेतात. सरकार काही बोलायला तयार नाही. विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात फारशी गांभीर्याने चर्चा होत नाही. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे, दुर्दैवी आहे. परंतु आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही 8 दिवसाच्या आत जर का साखर कारखान्यांनी ही थकबाकी पूर्ण केली नाही तर आम्ही साखर आयुक्तांच्याकडे जाऊन त्यांना ऊस दर अध्यादेशानुसार व्याजासकट 15% व्याजानं ही रक्कम द्यावी असा त्यांना आदेश काढायला लावणार किंवा मग सरकारी थकबाकीदार समजून कारखान्यांचे जप्ती आदेश काढायला आम्ही भाग पडू. आणि हे जर साखर आयुक्तांनी केलं नाही तर त्यांनी न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर अवमान याचिका दाखल करायला सुद्धा मागे पडणार नाही. अनेक वर्षांपासून 2 वर्षांपासून शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार होता. तो राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणार होता. सांगली जिल्ह्यातील 19 गावं यामुळे बाधित होणार होती. आता त्याचं रेखांकन बदललेलं कारण खूप मोठा विरोध शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला झालेला आहे. आता रेखांकन बदललं असतानाही तुमची भूमिका काय राहणार आहे याबाबत? रेखांकन बदललं हे आमच्या आंदोलनाचं यशच आहे. पण आता जे काही प्रस्तावित रेखांकन आहे त्यालाही आमचा विरोध आहे. कारण आता सांगली शहरावरचं संकट काही अंशी कमी झालेलं असलं तरी ते संकट आता कराडवर आलेलं आहे, वाळवा पलूस तालुक्यातल्या गावावर आलेलं आहे, फार अगदी सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यापर्यंत पाटणपर्यंत त्याचा प्रभाव जाणवणार आहे. की मागं
कृष्णा नदीवर साताऱ्याच्या आसपास त्याचा इफेक्ट जाणवेल. कारण पाण्याच्या प्रवाहामध्ये जर का अडथळा निर्माण झाला तर पाठीमाग जवळजवळ 100 किलोमीटर पर्यंत त्याचा प्रभाव जाणवत असतो. आणि त्यामुळं महापूर जो सांगली आणि कोल्हापूरच्या 5वीला पोचलेला आहे, त्या महापुरापासून बचाव होण्यासाठी म्हणून शक्तीपीठाला आमचा विरोध आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या शक्तीपीठ महामार्गाला जवळपास 27,000 एकर जमीन ही बागायती जाणार आहे. आणि या बागायती जमिनी शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून न राहता स्वतःची घरदारं घाण टाकून बागायती केली आहेत. काही शेतकऱ्यांनी 25 किलोमीटरवरनं पाणी आणलेलं आहे. त्या शेतकऱ्यांच्या जमिनी एक आदेशाचा कागद त्यांच्या तोंडावर फेकून जर सरकार काढून घेणार असेल तर ते आम्ही सहजासहजी होऊन देणार नाही. या महामार्गामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे असं तुमचं मत आहे. शिवाय एका उद्योगपतीला जगवण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्गाचा अट्टास आहे का? 100% हा याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. कारण 40 ते 45 हजार कोटी जो रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे तो आज 1 लाख कोटीपर्यंत आता प्राथमिक अंदाज आहे, परंतु तो 1.5 लाख कोटीपर्यंत जाईल. आणि या महामार्गातून प्रचंड पैसा उभा करायचा आणि 2029च्या निवडणुका जिंकायच्या हा डाव सरकारचा दिसतो. परंतु आम्ही तो होऊन देणार नाही, कारण त्यात आमचा बळी जाणार आहे. एक तर एकदा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की भारत सरकार जे आहे केंद्र सरकारमध्ये त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे, त्यांच्याच पक्षाचे रस्ते विकास मंडळ आहे, त्यांच्याच गावचे म्हणजे नागपूरचे आहेत. ते त्यांचं जो काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे ते म्हणतंय की नाशिक ते अक्कलकोट हा 374 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रस्ता आम्ही 19,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहोत. म्हणजे साधारणपणे 51 कोटीला 1 किलोमीटर असा त्यांचा एकूण दर दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला 856 किलोमीटर साठी शक्तीपीठ महामार्गाला 1 लाख कोटी रुपये येणार आहेत. म्हणजे एका किलोमीटरला 117 कोटी रुपये खर्च येतो. हा फरक कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर, याचं समर्थन जोरदारपणे करणारे, त्याच्यासाठी अनेक आढावा बैठक घेणारे, अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाच पाहिजे. अन्यथा संशयाची सुई त्यांच्याकडेच आहे हे त्यांनी विसरू नये. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खरात प्रकरण खूप गाजतंय. या खरात प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचा संबंध त्यांच्याशी असल्याचं उघड झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला हे सगळं प्रकरण? जेव्हा माणूस भ्रष्टाचारामध्ये तुडुंब गुंतलेला असतो आणि जेव्हा कर्तृत्व संपतं त्यावेळी अशा प्रकारे भोंदू लोकांच्या मागा लागायचा मोह होतो. महाराष्ट्रातल्या अनेक राज्यकर्त्यांना तोच मोह झाला. एक तर ते भ्रष्ट आहेत आणि त्यांच्या मनात भीती आहे, कधी आपल्या भानगडी उघडकीस येतील काय सांगता येत नाही. आणि शिवाय कर्तृत्वशील नाहीत, भ्रष्टाचाराने हात त्यांचे बरबडलेले आहेत, जनतेमध्ये त्यांना काही स्थान राहिलेलं नाही. आणि त्यामुळं अशा भोंदू लोकांच्या मागे लागून काही चमत्कार करता येईल काय, सत्तेवरची पकड ठेवता येईल काय, या आमिषानं हे सगळे त्यांच्या मागे लागलेले. नक्कीच या निमित्तानं खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर अवकाळीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे अजून राज्य शासनाकडून तेवढ्या गतीनं पाहिजे तेवढे होण्याचे झालेले आहेत. ते पंचनामे ताबडतोब करावे आणि शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी. ऊस शेतकऱ्यांचं जो FRP थकीत आहे, फक्त सांगली जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर 180 कोटी रुपयांची थकबाकी FRPची ऊसांबाबत राहिलेली आहे. आणि ती साखर आयुक्तांनी ताबडतोब त्या संबंधित कारखान्यांना द्यायला लावावी. अन्यथा या साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांच्यावरही अवमान याचिका दाखल करणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. आणि शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो जरी रेखांकन बदललेला असला तरी त्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायमच विरोध राहील आणि तो बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा तऱ्हेचा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.